महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं रायगडावर आज कार्यक्रम झाला। या कार्यक्रमात ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी दिली, तर इथल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भाषण मात्र झालं नाही। नेमकं काय घडलं तेव्हा ते पाहूया। ऐनवेळी फडणवीसांकडून शिंदेंना भाषणाची संधी, अजितदादांचं भाषण मात्र झालंच नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं रायगडावर कार्यक्रम झाला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। सुरुवातीला खासदार उदयनराजे यांचं भाषण झालं। भाषणासाठी पोडियमवर मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव त्यानंतर पुकारण्यात आलं। देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो। फडणवीसांनी मात्र भाषणासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव पुकारण्यास सांगितलं। अमित शहांनी देखील हाताने इशारा करत भाषणासाठी एकनाथ शिंदेंचं नाव पुकारण्यास सांगितलं, पण शिंदेंनी फडणवीसांना तुम्ही भाषणासाठी जा असं म्हटलं। मात्र फडणवीसांनी शिंदेंना आग्रह धरला आणि शिंदे भाषणासाठी उठले। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। घडलेल्या या सगळ्या प्रकारामुळे शिंदेंचं नाव घेण्यासाठी उद्घोषक विसरले की शिंदेंचं भाषण आयोजित नव्हतं हा प्रश्न उपस्थित झाला। राजकीय वर्तुळामध्ये मात्र शिंदे नाराज तर नाहीत ना, अशा चर्चांना उधाण आलेलं आहे। देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। माहितीनुसार रायगडावर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं नव्हतीच, मात्र फडणवीसांनी संधी दिल्यानं शिंदेंचं भाषण झालं। पण शिंदेना संधी दिली तर मग दादांना संधी का नाही, अशा चर्चा देखील आता रंगल्या आहेत। केवळ सत्ता सत्ता आणि सत्ता हे यांचं धोरण आहे, आणि जेव्हा विचार बाजूला पडतो आणि सत्ता हे एकमेव लक्ष राहतं, तेव्हा एक टोळी युद्ध आपसूक त्यामधून हे उमटायला लागतं। आणि हे तीन जे पक्ष आहेत, हे तीन पक्ष नव्हे तर ही गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे। आणि यामध्ये हा जो डाव आहे, हा मान अपमानाचं जे नाट्य आहे किंवा जी धुसफूस आहे, ही आपल्याला या पुढील काळामध्ये सरकार असेपर्यंत दुर्दैवाने बघावी लागणार आहे। ते स्थानच असं वेगळं आहे, ते ठिकाण रायगडचा किल्ला म्हणजे सर्वांच्यासाठी एक फार मोठ्या प्रमाणात ऊर्जा स्फूर्ती नतमस्तक होणारं, ज्या माती घेऊन मस्तकी लाभावी आणि आपलं जीवन सार्थकी झाल्याचं मानावं, असा तो अलौकिक अशा पैचा ती परिसर आहे। आणि त्याच्यामुळे मानापमान हा विषय असण्याचं काही कारण उद्भवतच नाही। शिंदेंनी शहांसोबतच्या बैठकीमध्ये अर्थ खात्यासंदर्भात तक्रार केल्याची शक्यता आहे। फायलींना लवकर मंजुरी मिळत नाही अशी तक्रार शिंदेंनी शहांकडे केल्याची शक्यता आहे। आमदारांच्या विकास कामांना अडथळा येत असल्याची बाबही शिंदेंनी शहांकडे मांडल्याची शक्यता आहे। शिंदेंच्या मंत्र्यांच्या फायली अर्थ खात्याकडून लवकर मंजूर होत नसल्याचा वाद अमित शहा यांच्याकडे पोहोचला आहे। आमदार आणि मंत्र्यांच्या फायली क्लिअर होत नसल्याची तक्रार शिंदेंनी शहांच्या भेटीत केल्याची सूत्रांची माहिती आहे। गृहमंत्री अमित शहांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल पुण्यामध्ये रात्री 11 वाजता भेटले। अर्थ खात्याकडून फायली मंजूर होत नसल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांच्या विकास कामांना अडथळा येतो अशी तक्रार शिंदेंनी केल्याची माहिती आहे। अर्थ खात्याकडून शिवसेनेच्या फायली वेळेवर मंजूर झाल्या पाहिजेत यासाठी शिंदेंनी शहांकडे आग्रह धरल्याची माहिती आहे। शिंदे शहांच्या बैठकीत शिंदेचा रोख अजितदादांच्या अर्थ मंत्रालयाकडे असल्याची सूत्रांची माहिती आहे। या बैठकीमध्ये शिंदेंनी रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद सोडवण्याची मागणी शहांकडे केली। आता सध्या काही महाराष्ट्रामध्ये राजकीय चर्चा व्हावी अशी काही परिस्थिती नाहीच आहे। फक्त आता एकच परिस्थिती आहे, एकमेकाच्या फायली अडवा, एकमेकाच्या विभागाची जिरवा आणि जेवढी जिरवता येईल तेवढी जिरवून लोकांना परेशान करा, हा एकमेव धंदा सुरू आहे। त्यावर कदाचित चर्चा झाली असेल की आम्ही तुमची फाईल अडवणार नाही, तुम्ही आमची फाईल अडवू नका, आम्ही तुमची जिरवणार नाही, तुम्ही आमची जिरवू नका,
ही चर्चा कदाचित अमित शहाजीच्या पुढे झाली असावी. संजय राऊतांनी काल खाटकाच्या लाकडावर उभ्या असलेल्या बकऱ्याचा फोटो ट्विट केला होता. याला नरेश म्हस्केंनी आता प्रत्युत्तर दिलं. नरेश म्हस्केंनी गाढवाचा फोटो ट्विट केला. आम्ही बकरे आहोत की वाघ ते जनतेनं ठरवलंय अशी टीका नरेश म्हस्केंनी केली. शिंदे आणि ठाकरेंच्या सेनेत बोकड आणि गाढवाच्या फोटोवरून ट्विट वॉर रंगलंय. संजय राऊतांनी खाटकाच्या लाकडावर उभ्या बोकडाचा फोटो ट्विट करत शिंदेंना डिवचलाय आणि बोकडाच्या फोटोवर खबर पता चली क्या एसनची गट असं लिहित राऊतांनी ठिणगी टाकली आहे. दिल्लीतून बोकडाला गप्प राहण्याचा इशारा देण्यात आलाय असंही राऊतांनी म्हटलंय. यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नरेश म्हस्केंनी गाढवाचा फोटो ट्विट करत पलटवार केलाय. आम्ही बकरे आहोत की वाघ हे जनतेनं ठरवलंय असं ट्विट म्हस्केंनी केलंय. शिवसेनेच्या शिरसाडांनीही तुम्ही लपणारे उंदीर असल्याचा टोला लगावलाय. महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे फार शहाणपणे केलं असतं मान उडवून गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं. असं 2 दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे. 100 जागा लढतात, 20 जागा येत नाहीत. आम्ही 80 जागा लढतो, 60 जागा येतात. त्यामुळे बकरा कोण आहे आणि वाघ कोण आहे हे महाराष्ट्रातील जनतेने त्यांना दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे ते आता गाढव झालेले आहेत. लोकांनी त्यांच्या थोबाडात उत्कृष्ट प्रकारे हाणलेली आहे आणि गाढवाची परिस्थिती जी असते ती त्यांची झालेली आहे. अहो, असे ट्विट केल्यानंतर राजकारण चालत नसतं. संजय राऊत आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत, तुम्ही मांजराच्या भूमिकेत सुद्धा नाही आहेत. तुम्हाला विचारतोय कोण? बिळात लपणारे तुम्ही उंदरं आहात आणि त्या उंदराच्या भूमिकेतच तुम्हाला आता राहावं लागणार आहे. 40च्या पेक्षा एकही आमदार कमी झाला तर शेती करायला जाईल. आज त्यांनी 60 आणलेत आणि तुमचे असलेले आमदार कुठं गेलेत हे थोडं लक्षात घ्या, मग इतरांवर टीका करा. एकनाथ शिंदे हे तुम्हाला पुरून उरलेले आहेत हे अख्खा महाराष्ट्र जाणतोय. हे मग संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही, हे वसारलेलं भांडं आहे. हे मग संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही, हे वसारलेलं भांडं आहे. स्वतःला आलमगीर म्हणणारा महाराष्ट्रामध्ये पराभूत झाला आणि त्याची इथे कबर आहे असं वक्तव्य अमित शहांनी केलंय. ते किल्ले रायगडावर बोलत होते तर शिवरायांचा अवमान करणाऱ्याला 10 वर्षाची शिक्षा व्हावी अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करण्यासाठी किल्ले रायगडचा दौरा केला. रायगडावरील भाषणादरम्यान खासदार उदयनराजे यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना किमान 10 वर्षांच्या शिक्षेची मागणी केली. तर महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकलून दिलं पाहिजे. मात्र आपण लोकशाही मार्गाने चालतो असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. महाराजांच्या बाबतीत, महाजिजाऊंच्या बाबतीत आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत एक कायदा करण्यात यावा, तो सुद्धा कॉग्निझेबल, नॉन बेलेबल आणि किमान 10 वर्ष त्याला बेल मिळाली नाही पाहिजे. त्या संदर्भात जी योग्य कारवाई करायची आहे ते तर आम्ही करणारच आहोत. कारण आमचं सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे. छत्रपती शिवरायांबरोबर जे मावळे लढले त्यांच्या समाधी का बांधल्या नाही असा सवाल उदयनराजेंनी केला. शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे, जूझते रहे, यहाँ तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि. रायगड आपल्या नजरेसमोर येतं तेव्हा वाघाचं चित्र येतं का छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं चित्र येतं का? मग महाराजांबरोबर जे लोक लढले त्यांच्या समाधी का बांधण्यात त्यांची समाधी बांधण्यात यायला पाहिजे होते का? नाही, त्यांच्यापेक्षा कुत्रा जास्त लढला का? कमाल आहे. रायगडाला पर्यटन स्थळ नव्हे तर प्रेरणास्थळ बनवण्यासाठी आमचं सरकार काम करेल असं अमित शहा आपल्या भाषणात म्हणाले. रायगढ़ को पूरे देश के युवाओं के लिए पर्यटन का स्थल नहीं, प्रेरणा का स्थल बनाने के लिए हमारी दोनों सरकारें कटिबद्ध है. याच वेळी उदयनराजे यांनी छत्रपती शिवरायांचं राष्ट्रीय स्मारक दिल्लीत तर व्हावं अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय स्मारकासाठी शहांची मदत घेणार असल्याचं आश्वासन फडणवीसांनी यावेळी दिलं. खऱ्या अर्थाने
छत्रपती शिवाजी महाराजांचं एक दिल्लीत एक भव्य असं स्मारक व्हावं, ही सुद्धा प्रत्येक शिवभक्ताची मागणी आहे. मैं आदरणीय गृह मंत्री जी से इतना ही निवेदन करना चाहता हूं, दिल्ली में भी छत्रपति शिवाजी महाराज का एक राष्ट्रीय स्मारक होना चाहिए. उसके लिए हम आपके पास आएंगे और आपकी मदद लेकर वहां पर उचित स्थान पर ये राष्ट्रीय स्मारक तैयार करने का हम प्रयास करेंगे. गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी सरकार काम करणार असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. एवढ्यावर गडकोट किल्ले कसे बांधले, तोफा कशा आल्या, पाणी कसं आलं, काय आर्किटेक्चर, काय इंजिनिअरिंग, काय दूरदृष्टी शिवाजी महाराजांची. आणि म्हणून याचं संवर्धन जतन झालं पाहिजे, यासाठी सरकार पुढाकार घेते. अमोल मिटकरी यांनी कोरटकर आणि सोलापूरकर याच्यावर टीका करत ट्विट केलेलं आहे. कोरटकर आणि सोलापूरकर पासून कडेलोट करण्यास सुरुवात करावी अशी मागणी अमोल मिटकरींनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांचा कडेलोट करायला हवा असं वक्तव्य केलं होतं. मात्र आपण लोकशाहीमध्ये राहतो, त्यामुळे त्याच मार्गानं नियम बनवले जातील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. त्यावर अमोल मिटकरी यांनी हे ट्विट केलंय. गृहमंत्री अमित शहा सुनील तटकरे यांच्या घरी 45 मिनिटं उपस्थित होते. शहांच्या उपस्थितीमध्ये तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. तटकरेंच्या घरी जाताना शहा, फडणवीस, अजित पवार आणि शिंदेनी एकाच गाडीनं प्रवास केला. शहांसोबत रायगडच्या पालकमंत्री पदावर चर्चा झाली नाही अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे. अमित शहा रायगडला जाऊन तटकरेच्या घरी जेवत असेल तर त्यात काही गैर नाहीये, परंतु रायगडच्या पालकमंत्रीचा तिढा हा सुटेल आणि रायगडचा पालकमंत्री हा शिवसेनेचा असेल. पालकमंत्री बाबत चर्चा हा विषयच नाही. साठी मी सुद्धा दीर्घकाळ राजकारणामध्ये वावरतो आहे. अशा वेळेला आपल्या विनंतीला मान देऊन ज्यावेळेला केंद्रीय गृहमंत्री येतात त्यावेळेला त्यांचं स्वागत करणं, त्यांच्या समेत आलेल्या सर्व नेत्यांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे. ही काय राजकीय भेट नाही, ही एक कौटुंबिक भेट आहे. आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन कौटुंबिक स्नेह कसा असू शकतो, कसे विचार असू शकतात, हे आज अमितभाईंच्या भेटीने या ठिकाणी दाखवलं. आजच्या भेटीत पालकमंत्री सोडाच कुठल्याही राजकीय विषयावरती बिलकुल त्या ठिकाणी चर्चा नाही. अशा अनेक वेळेला बैठका होतात त्या बैठकीतून काय निष्पन्न होतं असं माहिती नाही, पण त्या बैठका यशस्वी झाल्या असतात, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते. कोणत्या परिस्थितीमध्ये पालकमंत्री पदाचा निर्णय आजच्या बैठकीत होणार नाही. कोंबडी चोरांना कोंबडी वड्याचं महत्व कळणार नाही अशी टीका विनायक राऊतांनी केली आहे. ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणाला काही दिलं नाही. ठाकरे कोकणामध्ये कोंबडी वडे, मासे खायला येतात अशी टीका नारायण राणेंनी केली होती. 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना मिळालेल्या पैशाची जरा आकडेवारी मागवा, नाही तर मी तुम्हाला देईन. किती पैसे सिंधुदुर्गाला दिले मग कळेल काय कोकणाला अधिकार आहे बोलायचा आणि यायचा. मी सगळ्या हॉटेलवाल्यांना सांगितलं कोंबडी वडे आणि मासे बंद, ज्या दिवशी येईल त्या दिवशी. दुसरं काय करत नाही, तेवढंच खायला येतो. कोंबडी वडे केवळ हॉटेलच मिळतात असं नाही, तर कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये कोंबडी वडे मिळतात. आणि ह्या कोंबडी चोरांना कोंबडी वड्याचं महत्व काय ते काय कळणार नाहीये. पण इथल्या कोकणातला माणूस आणि उद्धवजी ठाकरे किंवा मातोश्रींचं जे नातं आहे या कोंबडी वड्यावर नव्हे, पण उद्धवजी जे येतील ते कोंबडी चोरांना गाडण्यासाठी येतील. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा मंगेशकर कुटुंबासह रुग्णालयावर निशाणा साधलेला आहे. मंगेशकर रुग्णालयाने प्रकाश आमटेंकडून 5 लाखाचं बिल घेतलं होतं असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. लता दिदी पैशांशिवाय गात नव्हत्या असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं. थोर समाजसेवक त्यांना ज्यावेळेस कॅन्सर डिटेक्ट झाला तो त्यावेळेस त्यांना ॲडमिट केलं गेलं आणि एका मध्यस्थीने त्यांना विचारलं त्यांच्या मॅनेजरला दिनानाथच्या, त्यावेळेस ते म्हणाले की ॲडमिट करा, आम्ही प्रकाश आमटेंच्याकडून 1ही रुपया आम्ही घेणार नाही आणि मोफत उपचार करू. त्यांना ॲडमिट केलं गेलं, उपचार सुरू झाला. नंतर त्यांनी बाहेरून काही औषधी मागवावे लागतील म्हणून त्यांच्या आप्तेष्टाकडून 5 लाख रुपये हॉस्पिटलमध्ये जमा करायला लावले. म्हणजे थोर समाजसेवक महाराष्ट्र भूषण त्यांना सुद्धा त्या हॉस्पिटलने सोडलं नाही. म्हणजे खरं तो मुद्दा आता काही वर गेले, त्यांचा मृत्यू झाला आहे, स्वर्गवासी आहेत, बोलू नये.
पण ज्यावेळेस नागपूर कॉर्पोरेशनचा एक महोत्सव होता आणि त्यावेळेस विदर्भ साहित्य संमेलन त्या कार्यक्रमाच्या मंचावर लता दीदींनी सांगितलं होतं की आम्ही विदर्भ साहित्य संमेलनासाठी मी गायला तयार आहे आणि मोफत. त्यामुळे यांनी तयारी केली आणि मग त्यांनी संपर्क केला तारीख ठरल्याप्रमाणे. तर तिकडून निरोप आला की आम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये आमची सोय करा, आमच्या वाद्य जे संच आहेत त्यांनाही पैसे द्यावे लागतील आणि स्पेशल फ्लाईट करावं लागेल. तर यांना साधारणतः किती खर्च येईल त्यावेळेस सांगितलं गेलं की ते 22 लाख रुपये खर्च येईल. चेक देण्याची तयारी दर्शवली. त्यावेळेस त्या तिकडनं हृदयनाथ मंगेशकरांनी यावेळेस सांगितलं की तुम्ही जे पैसे देताय ते आम्हाला चेकनी नको आहे, तर आम्हाला कॅशनी द्या. तर हे म्हणाले की नाही, आमची संस्था आहे, रजिस्टर्ड संस्था आहे, ऑडिट होतं, तर आम्ही कॅश देऊ शकत नाही. किमान मग त्यावर असं ठरलं की तुम्ही पैसे आम्ही देतो, आमचं मंडळ विदर्भ साहित्य मंडळ, पण त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही रिसिप्ट द्या. ते मानायला तयार नव्हते. मग त्यावेळेस लता दिदीशी संपर्क केला गेला आणि लता दिदींनी सांगितलं की असं असं आहे. लता दिदींना विचारलं गेलं. ते म्हणले की तुमचं तुम्ही बघा, पण ते हृदयनाथजी बाळा म्हणतायत, त्याला बाळ म्हणायची लता बाळ म्हणतायत, त्या पद्धतीनं ते करा. हे काही शक्य होणार नव्हतं, कारण 22 लाख रुपये देऊन नागपुरामध्ये एवढा पैसा उभा करणं, पुन्हा त्यातल्यावरचा ॲडव्हर्टाईजचा खर्च वगैरे, त्यावेळेस तो कार्यक्रम रद्द करावा लागला. ती वस्तुस्थिती आहे. म्हणजे पैशाशिवाय आम्ही गाणार नाही, हा त्यातला उद्देश होता. मंगेशकर कुटुंब आपल्या राज्याचा देशाचा सन्मान आहे. लता दीदींना जागतिक स्तरावर त्या ठिकाणी वेगळा आदर आहे, परंतु म्हणून याचा आधार घेऊन लगेच मंगेशकर कुटुंबाला दोष देणं मला वाटतं थोडं घाईचं होतंय. मी कुठल्याही कुटुंबाला नावं ठेवणार नाही, कारण का मला असं वाटतं त्या कुटुंबात व्यक्तीमध्ये अडकायला नको. त्या दिवशी जे 5-10 लोक त्याच्यात इन्व्हॉल्ड असतील त्यांच्यावर ऍक्शन झालीच पाहिजे, ही आमची आग्रहाची भूमिका आहे. मंगेशकर परिवारातून या घटनेचा ना निषेध होत आहे, ना कोणी सांत्वनपर भिसे या ठिकाणी त्यांच्या घरी भेटायला जात आहेत. आपण सभ्यता, सुसंस्कृतपणा तर भिसेंचं सांत्वन करण्याकरता किंवा घटनेच्या अनुषंगानं खऱ्याला खरं म्हणून खोट्याला खोटं म्हणून कारवाई करण्यासाठी आता सरकार का दजावत नाही, हा खरा प्रश्न आहे. सातारामध्ये बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या शेजारी बसले. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलची बैठक झाली. या बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार उपस्थित होते. या बैठकीच्या निमित्तानं पवारांची ही दुसरी भेट होती. शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या बाजूला बसले होते. जय पवार यांच्या साखरपुड्याच्या समारंभामध्ये सुद्धा पवार फॅमिली एकत्र होती. त्याही वेळेला अजित पवारांनी शरद पवारांचं स्वागत केलेलं होतं.